न्यूज 18 लोकमतच्या बातमीच्या इम्पॅक्टची रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरातले रस्ते खड्डेमय झाल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती आणि त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे। प्रशासनाकडून हे खड्डे बुजवले जात आहेत, त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे। दापोली शहरातील या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी। दापोली शहरातले रस्ते खड्डेमय झाल्याची बातमी न्यूज 18 ला दाखवली होती, त्यानंतर मात्र प्रशासनाला जाग आलेली आहे। आज कॉन्क्रीट मिक्स करून या ठिकाणी खड्डे भरले जात आहेत। अशा प्रकारचे खड्डे शहरामधल्या ठिकठिकाणी आज आपण भरताना पाहतोय। गेले काही दिवस याच खड्ड्याचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात सुद्धा वाढले होते। स्टँड परिसर असेल किंवा दापोली शहरातला बुरुंडी आणि केळसकर नाका जो परिसर आहे, या परिसरातले जे खड्डे आहेत, भले मोठे खड्डे पडले होते आणि या खड्ड्याचा जनतेला त्रास होत होता। खड्डे भरावेत अशी मागणी केली जात होती, परंतु आता मात्र प्रशासनाने या खड्ड्याची गंभीर दखल घेतलेली आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर का होईना, परंतु प्रशासनाला जाग आलेली आहे आणि आता शहरातले संपूर्ण जे रस्ते आहेत ते रस्ते आता खड्डेमुक्त होणार आहेत। शहरातल्या सगळ्याच रस्त्यावरचे अशा प्रकारे खड्डे भरले जात आहेत, परंतु बॅरिकेड्स लावून खड्डे भरले जात आहेत। त्यामुळे किमान 12 तास तरी या रस्त्यावर बॅरिकेड्स असणं गरजेचं आहे, तरच हे खड्डे पूर्णपणे सुकतील आणि या रस्त्याला मजबूती येईल। परंतु सध्या आपण जर का बघितलं तर गणपतीचे उत्सव अगदी काही दिवसावरची येऊन ठेपला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती शहरात संपूर्ण ठिकाणी खड्डे भरणं सुरुवात आहे। त्यामुळे नागरिकांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी। आता बातमी पुण्यातून, तिथे रिक्षा भाडेदरामध्ये 4 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। आता पुणेकरांना 21 ऐवजी 25 रुपये भाडं मोजावं लागणार आहे। 1 सप्टेंबरपासून ही नवीन भाडेवाढ लागू होणार आहे। रिक्षा चालकांनी केलेल्या मागणीमुळे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं ही भाडेवाढ करण्यासंदर्भातले आदेश दिलेत। शिंदे सरकारच्या कार्यकाळामध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूसंपादनानं वेग घेतलाय। सत्तांतरानंतर राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या 94.37% भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। त्यामुळे बुलेट ट्रेनच्या एकूण भूसंपादनाचा टक्का वाढलाय। या प्रकल्पाचं भूसंपादन आता 97.47% पर्यंत झालंय। सत्तांतर झाल्यावर नव्या सरकारनं मेट्रो आणि बुलेट ट्रेन प्रकल्प प्राधान्यानं पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या आणि बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी राज्यातील एकूण 433.82 हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे। त्यापैकी 407 हेक्टर जमिनीचं अधिग्रहण पूर्ण झाल्याचं NHSRCLच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। भारतामध्ये तयार झालेल्या हलक्या लढाऊ विमान तेजसला जगभरातून मागणी वाढू लागली आहे। हे विमान आपापल्या हवाई दलासाठी खरेदी करण्याकरता मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपिन्स आणि अर्जेंटिना हे 4 देश उत्सुक आहेत। महत्त्वाचं म्हणजे हे 4ही देश डॉलरऐवजी भारतीय रुपयांच्या स्वरूपात पैसे देऊन तेजस विमान खरेदी करण्यास उत्सुक आहेत। भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर 2 दिवसांच्या अर्जेंटिनाच्या दौऱ्यावरती होते आणि या दौऱ्यात तेजस या लढाऊ विमानांबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली। हलक्या वजनाची लढाऊ विमानं बॉम्ब हल्ले, क्षेपणास्त्र हल्ले, रॉकेट हल्ले करण्यासाठी वापरली जातात। एकदा इंधन भरून दीर्घकाळ न थांबता उड्डाण करण्याची क्षमता, वेग, सोपी हाताळणी आणि स्वतःचं रक्षण करण्याचं सामर्थ्य यामुळे तेजस हे हलक्या वजनाचं लढाऊ विमान अतिशय प्रभावी आहे। आणि आता एक सविस्तर बातमी।